ममता कुलकर्णी बॉलिवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा एकदा आता चर्चेमध्ये आली आहे। त्यांचे पूर्वीचे आयुष्य जे आहे ते फार वादग्रस्त राहिले आहे, विशेषतः अंडरवर्ल्डचा आणि ड्रग्ज माफियाशी जोडलं गेलेलं कनेक्शन। ममता कुलकर्णी यांनी चायना गेट चित्रपटामधून लीड रोल निभावला आहे, परंतु त्यांच्या मागे अंडरवर्ल्डचा दबाव देखील होता असं देखील बोललं जात आहे। करण अर्जुन सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम करण्याची बॉलिवूडची एक अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे। ममता कुलकर्णी यांनी कुंभमेळ्यामध्ये आपलं पिंडदान केलं अशी चर्चा सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होते। ममता कुलकर्णींचं कनेक्शन छोटा राजांशी देखील जोडलं गेलं होतं आणि एकेकाळी त्यांचा अंडरवर्ल्ड मधून दबाव देखील आला होता असं देखील बोललं जात आहे। त्यांच्या जीवनाशी आणखी एक मोठी घटना म्हणजे त्यांच्या विवाहाचा मुद्दा। ममता कुलकर्णी दुबईतील ड्रग्ज माफिया विकी गोसावी सोबत लग्न केल्याची बातमी देखील आली होती। यानंतर ममता दुबईमध्ये अनेक वर्ष काढत होत्या, त्यानंतर 2023 मध्ये भारतामध्ये परत आल्यात। ममता कुलकर्णी आता महामंडलेश्वर बनल्या आहेत। किन्नर आखाड्याच्या लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी त्यांना महामंडलेश्वर पदवी दिली आहे आणि त्यानंतर ममतांना ममता नंदगिरी हे नाव दिलं गेलंय। किन्नर आखाड्याशी जोडल्या गेलेल्या सखोल चर्चेनंतर ही पदवी मिळाली आहे असं देखील बोललं जात आहे। तथापि ममता कुलकर्णीचा जीवन प्रवास अद्वितीय आहे, ज्यात त्यांचे वादग्रस्त आयुष्य, ड्रग माफियांशी आणि आता जोडला गेलेल्या धर्मांशी जो काही संबंध आहे अशी एक नवीन चर्चा किंवा वादांचे कारण देखील ठरलंय।